जेवणातही काही रस नाही राहिला, घरातही गमून नाही राहिलं. सगळेचे सगळे चालले गेले घरातले. पोट्टा आला, येतो म्हणे आई मी 2-3 दिवस झाले तर अजून आला नाही. इकडे चक्कर नाही मारला म्हणजे मायपेक्षा जास्त आता बायको होऊन गेली त्याला. काही जेवायला मन नाही करत बाबा, एकटं असलं म्हणजे घरात घर खायला का धावून राहिलं सगळं. काय ना असं वाटते का किती शांतता झाली घरात, घरात कोणीच नाही. गमून नाही राहिलं जराशी घरात. माणसाला जरासं पलटून नाही पाहिलं. सुनीले काय बोलली, बापा बापा माणसाला लागून गेली एवढी. म्हणजे मी आता कोणालाच बोलू शकत नाही, मला घरात तोंड बांधून उभं राहावं लागते आता. एवढ्या वर्षाची सोबत अशी सोडून दिली माणसानं, विचारही नाही केला. सून तर पोराच्या भरोशावर राहून जाईल, मी कोणाच्या भरोशावर राहू. आता मला काही ना काही नाटक करायला लागेल का सगळे घरापर्यंत वापस आले पाहिजे, नाही तर तिकूनच्या तिकूनच पोरीचं लग्न करून टाकून पाठवून देईल तिले. काय करून राहिली गंगाबाई? जेवण करून राहिली वाटते. नाही काय केलं आज जेवायला? काही नाही व, आलूची भाजी केली जराशी आणि रातची होती जराशी. अशा 2 भाज्या घेतल्या बाई, 2 पोळ्या घेतल्या जेवायला. तर काही धकून नाही राहिलं, जेवायला मन नाही करून राहिलं, घरात गमून नाही राहिलं. मला तर असं वाटते काय करू काय नाही, कुठं जाऊ, कोणासोबत बोलू, काही समजून नाही राहिलं बिचारे रंजू आता. नाही पण त्यासोबत लय अन्याय झाला बा गंगाबाई. काय करतो माय, आता माझ्या नशिबात तसं अन्याय सहन करणं आता. काय करू शकतो मी? ये ना बस ना, तू काऊन उभी आहे मग रंजू? ये ना बस ना. पहिले तर कधी बसू नाही दिलं ना, बसाई नाही म्हटलं. आज पाहिजे बस ना रंजू. नाही नाही उभीच बरी आहे मी, काय बसतो आता, मला घरीच जायला लागते वापस. गंगाबाई ते पोरगं आलं काय ना, आपला संदीप आला ना, दिसला ना मला त्या दिवशी. त्याची पार्टी आहे म्हणे बा. अन दिसला काय, त्याची मावशी माझ्या घरी भाकरी मागायला आली होती त्या दिवशी. भाकरी त्या घरी कोण मागायला आली होती? तिच्या घरी काय सोय नव्हती काय खायची? ते नाही माहित बा मला, ती आली होती मला म्हणे 2-3 भाकरी दे म्हणे रंजू, नाही तर मग पीठ दे म्हणे, पीठ मागायला आली होती ते. कुठं केली पार्टी मग ना? एकटाच होता काय? त्या पिंट्याच्या घरी केली म्हणते बा. सगळे पोट्टे पाट्टे होते म्हणते, सारेच होते म्हणते, गोपाल गिपाल सारेच होते म्हणते बाबा. आपल्याला काय माहित पाहिजे आता त्याच्यातलं. पार्टी केली काय केलं ना काय नाही. पण त्या मुन्नी ना असं मागायला नाही झालं पाहिजे होतं. त्या घरी पीठ मागायला जात असते काय, पोळ्याच करून देते त्याला म्हणती. त्या भाकरी नाही रे बाबू, गोळ्या आहे हे काय. ते दाखवत असन बाई मला किती फिकर आहे म्हणून, तुझी संदीप असं असन ते दाखवत असन म्हणून माहितीये. आली माझ्या घरी मला म्हणे पीठ दे म्हणे. म्हटलं पीठ म्हटलं आहे, पण मी आता भाकरी केली आहे म्हटलं, आणि मला भाकरी आवडत नाही, पोळ्याच पाहिजे म्हटलं, माझे पोट्टे पोळ्या खाते म्हटलं. तर मग असं कर म्हटलं, तू पोळ्या आणून दे, माझ्या घरच्या भाकरी घेऊन जाय. मग तिने 2-3 भाकरी नेल्या ना, मला 4-5 पोळ्या आणून दिल्या. काऊन पोट्टे तिथंच गेलं काय राहिले, थोडी नाही राहून राहिला का इथं आता. काय मी बाबा आता त्याच्यासोबत काही बोल नाही चाल नाही. त्याला म्हटलं ये म्हटलं घरी म्हटलं, तर हो म्हणे येतो म्हणे आई म्हणे थोड्या वेळात. इकून गेला बाई तिकडे, काय कानं भरले काय मी त्याचे, तर आलाच नाही सप्पा वापस इकडे. कानं भरले म्हणजे तुझी बहीण तुला वाटते तेवढी सोपी आहे का गंगाबाई? काय करतो बाई आता, नाही इकून बोलता येत ना तिकून बोलता येत रंजू मले. इकून माझ्या नवरा तिकून माझी बहीण. पण काय झालं होतं गंगाबाई तुझ्या घरी? काऊन बापा सारेची सारे एका एकी चालले गेले? अहो आता जराशी सुनीले बोलती, आता बोलतच असते सासू, काही पहिली सासू आहे काय मी जगातली बोलली सुनीले? जराशासाठी आला बाबा तण खातीले. तिला आला तर आला, तिच्या बरोबर तिच्या सासऱ्याला तण खाला. गंगाराम भाऊले तेही त्याला तण खा. बस सुनीले जाय म्हटलं माहेरी, तर ह्या माईचा बुडाच तर काही बाहेर झाले. मी तर म्हणतो याने कधी जातच असन तिथं मुन्नीच्या घरी राहिले, म्हणून तसा करे असन ह्या. का त्या नवऱ्याचं त्या मुन्नीचं काही आहे काय मग? होऊ शकते आता एवढ्या यानं तर करून राहिला बाबा तिथं जायसाठी, तर काही सांगता येते काय माणसाचं, असेच राहते नाही तरी. नाही ना वा, तसं कीचं काही नाही आहे. माझ्या नवऱ्याचं जरी असेल ना तर माझी बहीणच नाही आहे तशी. पण आता काय करावं बाई, आता माणूस होय शेवटी, बाई होय शेवटी, नाही काय. तिचा नवरा चालला गेला लवकर कमी वयात, काय सांगता येते बाई, म्हणून मग होऊ शकते. असं मी नाही तर म्हणतच नाही. पाहिजे बाबा, मी माझं सांगणं काम आहे तुले, तुझे समजणं नाही समजणं ते तुझं काम आहे, तुला काय करायचं आहे काय नाही तर. पण मी तर सांगतो सावधानीत राह तू गंगाबाई. ते जाऊ दे, तुला काय म्हणते, ते लेकरं आले ना, गेले काय गावाले? नाही आहे ना, आता 2-3 दिवसाला जाईल. जातच म्हणते बाई, राहत नाही म्हणते, तर काय करावं आता. राहत नाही म्हणते आम्ही, माझ्याजवळ राहिले नाही पाहत ना, तिथं राहिले तर करते, तिथंच जातो म्हणते. आता 4 दिवस राहिलं पाहिजे इथं, नाही राहत म्हणते, गमतच नाही म्हणते आम्हाला इथं. मग आता पोट्टीच्या बापाला म्हटलं असं करा, आता लेकरं जातो म्हणते म्हटलं, तर तुम्ही म्हटलं आता त्याला नेऊन घाला म्हटलं, एक ड्रेस घेऊन द्या म्हटलं, नेऊन घालून द्या म्हटलं. तर माझी पोट्टी कशी म्हणते, आई मला 1 ड्रेस नाही पाहिजे, 2 ड्रेस पाहिजे म्हणते. ते घालते ना तसे. सांग आता काही स्वस्त पैशाचे होते काय होते ड्रेस, पण आता काय करतो बाई, मागितलं तर द्यायला लागते घेऊन. काय होते मग, देऊन द्या लागते. आता एकटीच तर पोरगी आहे तुले, एकटीच पोरगी आहे, एकटाच पोरगा आहे, आणि ते तुमच्याजवळ राहत नाही. 12 महिन्यात जर लेकरू राहिलं तर किती खर्च लागते, खा प्याचा शिक्षणाचा, आणि वरचं खाते लेकरं हे अलगच खाऊन घेते, तेवढे पैसे तर तसेच खाऊन घेते ते. हो ते तर आहेच बाई व, पण आता 2-2, 4-5 हजार रुपयाचे त्याचे कपडेच होते. आता कपडे पाहिजे, हे पाहिजे, हे पाहिजे. बच्च्या माणसाला म्हटलं 500-500 रुपयाचं घेऊन द्या म्हटलं, तर नाही म्हणते 500-500 रुपयाचं काय म्हणते. पण बा त्या बहिणीने चांगलं नाही केलं बा, भाकरी मागायला आली. हो मला नाही आवडलं ते, कसं आहे मला तर आवडतच नाही कोणाच्या दरवाजावर मागायला जाणं काही. मी नसतो जात कुठं काही मागायला, ना भाकरी मागत ना काही मागत बापा.
समोर मी तर म्हणूही शकत नाही बाई, काही बोलूही शकत नाही. काय बोलू ना काय म्हणू मी आता त्याले? हा काऊन गेलती म्हणू? मला नाही म्हणून काय तुला कोण सांगितलं म्हणून? मग मी असं म्हणू काय मला रंजू आलती सांगाले? हा गड्या असं म्हणताही नाही येत. राहू दे म्हणू नको. आणि त्या पोरीच्या लग्नाची तयारी मग तिकडेच आहे वाटते पोरीचं लग्न. तिकडेच करून ते आता मग. नाही व सारं काही झालं असं लग्न नाही करू देत मी तिकडे माझ्या पोरीचं. हा लग्न ते इथूनच करून माझ्या घरून. हा त्याला काय वाटते का त्याच्या मनानं करून मी? नाही 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 मी माझ्याच मनानं करून म्हटलं शेवटी. नाही तर तिथं तर जाऊन तमाशा करतो मी. कसे करते लग्न तर माहीतच पडते. आज जातो मी तशी आता जातो आणि म्हणतो विचारतो घरी चालतं का नाही चालत म्हणून. नाही तर दे म्हणून सोड चिठ्ठी आता मला. हा माहीत पडते. मग मग तर ते करच लागन ना शेवटी माझ्यासोबत तुला आणि याच लागन घरी. भल्ली हुशार आहे पण गंगाबाई तुम्हाला वाटत नाही एवढं. पण हाय तू हुशार आहे. हुशार म्हणजे 10वा वर्ग शिकली आहे म्हटलं मी. अशी तशी शिकली आहे का बाहेर नाही मी. हा सारा समजते मला. पण तू आली कशी होती माझ्या घरी? आली कशी ना चालली कशी? हा का अशी झाली होती बोलचाल करायला? नाही आता आली तर होती बाई काही कामी. पण आता तू करशील नाही करशील म्हटलं म्हणून आता चालली होती वापस. जाऊ दे म्हटलं आता काही म्हणत नाही बसाव. म्हणणं तर काय म्हणायचं आहे तर सांग काय म्हणतं? अबो गंगाबाई मला कधी 5,000 रुपये पाहिजे होते. देता काय तू? उद्या वापस करून देतो लागन तर 5,000 रुपये होऊन जाते माहिती तेवढ्यात. बापा तू तर म्हणे वाताच कपडे घेते म्हणे माया माणूस म्हणे. 5,000चे काय 10,000चे काय लेकर राहिले. सगळंच करते असं करते तसं करते आणि आता 5,000 रुपये मागून राहील लागन तर. ते घ्यासाठीच मागून राहिली हो गंगाबाई. खरंच 5,000 रुपये पाहिजे. त्याचा बाप काय म्हणे 4,000-4,500चे कपडेच होते म्हणे. विचारून आलो म्हणे दुकानातून. इनं जसे कपडे पाहिले म्हणे तसे कपडे जर आणायला गेलं म्हणे तर कपडेच होते म्हणे किती महागाचे म्हणे. म्हणून म्हणे ते आपणच घेऊन ये म्हणे स्वतः म्हणे. आणि पोरीले मग ते सरप्राईज म्हणते ना ते देऊ म्हणे. कुठं बाबा रंजू माझ्याजवळ पैसे आहे? इथं तर काय म्हणते माणूसही चालला गेला तिकडे, पोरगही तिकडे, सारे तिकडे. तर आता काही पैसे राहत नाही माझ्याजवळ. आज ते पोट्ट देते खर्चा पाण्याले दर महिन्यात म्हणून राही माझ्याजवळ. आता ह्या महिन्यात त्यांना पैसेच नाही दिले. अजिबात नाही दिले 1 रुपया. दिले असं मग पोरानं सुनीजवळ पैसे आणि त्या गंगाराम भाऊ नाही दिले असं पूनमजवळ. असं काही झालं असं ते म्हणून तर. झाली काय मग लग्नाची तयारी का तिकडेच आहे आता सगळं? मग लग्न कुठं व धुंदळा काय माझ्या घरचं असं काय हार टाकणी. माझी पोट्टी ऐकत नाही. आपल्याच मनाला लावते ते व जशी काही बापाची कोणच बोलते. आपण काही म्हणा तर ते उलटी बोलते. नाही म्हटलं जाय तिकडे करते या मनानं म्हटलं तर ऐकत नाही बाई. मी म्हणे आता हार टाकूनच करतो म्हणे. म्हणजे मग टेन्शनच नाही राहत म्हणे कोण्या गोष्टीचं. आता एकटीच पोरगी आहे तर चांगलं करायला पाहिजे लग्न. पोट्टी नाही ऐकायला पाहिजे. एवढी काय पाण्यात पडल्यासारखी करून राहिली होती. तिला वाटत असं टाइम गेल्यावर करून देते का नाही करून देत म्हणून तशी करून राहिली ते. चल मग मी जातो गंगाबाई. काय आहे नाही म्हणतो त्याजवळ पैसे? नाही ना व आहेच तर नाही माझ्याजवळ. 5,000 रुपये कुठून राहील माझ्याजवळ आता सांग बरं. ना माणूस आहे घरी ना पोट्टा आहे घरी. मीच तर आता तिथं जातो आणि बोलतो काढतो चांगली त्याची कसे कसे आले तिथून म्हणून. काय रंजू सांगतो घेऊन नको तिथं जाऊन का मी येणार आहे म्हणून. नाही तर मग बस ते पहिले सावध होऊन जाईन सारे जण. असं बेस नको करू. मी अचानकच जाईन म्हटलं तिथं काय करून राहिले काय नाही काय चालू आहे सगळं पाहून येईन म्हटलं. नाही नाही मी नाही सांगत. मी तर आता घरी चालली. घरी जातो नाही तर शांताबाईच्या घरी जातो. शांताबाईला मागून आणतो पैसे. दे म्हणून सध्याचे. तिच्या घरी तर लग्न आहे आता 27 तारखेचं. आणि ते काय कुठून देईन तुला एवढे मोठे पैसे आता? बघतातच तिला तर पैशाचं काम असन. नाही हो देते शांताबाई. तिला मागतले म्हणजे एवढी अडचणले देते म्हटलं ते. काय बाबा देत असन तर आता मला तर नाही वाटत का दिन म्हणून. कारण आता तिच्या इच्छे तर भाऊ मंगानीच गंगा शांताराम भाऊ सामानाने गेले वाटते. जाऊन पाहतो ना आता. चल मी जातो मग आता. हो जाय. तोंडातून निघून तर जाते गोष्ट पण मन धाकधूक करते. ह्या अशा बैले गोष्ट सांगणं म्हणजे झालं काम. हे आता तिथं जाऊन सांगितल्याशिवाय राहते काय? नाही तिथं जाईन तर कुठं ना कुठं तर हे ओकलच. तिचं जमतच नाही म्हटलं. तसं हिचं पोटच दुखते. हिला एखादी गोष्ट माहीत झाली आणि हिनं जर कोणाला सांगितली नाही ते तर हिचं पोट दुखते म्हणजे दुखते. आई आणू का तुमच्यासाठी काही? लागन काय काही अजून तुम्हाला? लागत असेल तर सांगून द्या मग मी इथं आणून ठेवून देतो सगळं आणि मग जातो घरात कामं करतो. मला काहीच नाही पाहिजे पण एक काम कर. मी जेवण करतो तेवढ्या वेळात तू तयारी कर आणि चल माझ्यासोबत. लवकर लवकर जाऊ आणि पटकन घेऊन येऊन जाऊ. तू घे 2 साड्या मी घेतो 2 साड्या. जाऊन लवकर लवकर येऊ नाही तर मग बसा लागन इथं आपल्याला. दिवस राहिले थोडे. जम्पर कधी शिवाले टाकू मग? जसं आणलं तसंच तिकून त्या बाईच्या इथं जम्पर टाकून देतो मी शिवाले. नाही काय जाई कर बरं तयारी. आई मग बंटीचं कसं? बंटीले घेऊन चला काय मग आता? बापा त्याला नाही न्याय लागन काय? त्याच्यासाठी कपडे घ्यायला लागते ना. 3-4 कपडे घेऊन घे ना ड्रेस त्याच्यासाठी. मग तेवढ्यासाठी त्याला न्याय लागन. त्याच्या बापाचे कपडे आपण कसे आणावे? हा त्याला घेऊन घे. आपण काय ऑटो करू ना इथून गावातून ऑटो केला का डायरेक्ट मार्केटात गेलो तिथून घे काय केलं का चाललं आपलं तिथून घराकडे. असं करू ना. आणि घर पाहिले आहेच रुपाली घरी. तिला सांगून ठेव. तिला म्हणा ते मेहंदीवाली ऑर्डर गिटर दिली काय? दिलीच म्हणे ते काल तर म्हणे. पण फोन घेऊन करून द्यायचं म्हणा तिला टाइमावर आली पाहिजे म्हणा ते. बरं आई ठीक आहे ना सांगून देतो मी
आणि करतो मग तयारी. तुम्ही जेवा मग तोपर्यंत. मी जेवतो, मला काही चिंता नको करू तू. मला काही लागतही नाही आता आणि काहीच नाही. एवढ्या मोठ्या 3-3 पोळ्या वाढून दिल्या मी, एवढी खाऊन राहिली काय आता काही. आई तुम्ही रोज 3च पोळ्या जेवता म्हटलं, म्हणून मी 3 दिल्या आणून. नाही म्हटलं अजून मला वेळेवर एक आणून द्या लागन. रोज 2 घेता आणि मग वरतून अजून एक आणून मागता. मग आता मी जर साडी घालत असली तर तुम्हाला कशी आणून देऊ मग मी. म्हणून काय 3-3 वाढून द्या. म्हणजे मग एखादा जण जर 4 पोळ्या खात असेल त्याला 4-5 आणून ठेवून द्या त्याच्या ताटात. त्यानं त्या दिवशी कमीच खाव. माणसाचं काही रोजची खानगी सारखीच असते काय. कधी 3 पोळ्या खाऊन घेते, कधी 2 खाते, कधी 4 खाऊन घेते, असं राहते. आणि तू काय काय खाणं मोजून राहिली काय. 3च पोळ्या खाता तुम्ही, 3च पोळ्या खाता. हा कायच्यावरून मी 3 पोळ्या खातो. मी तर रोजच्या 2च पोळ्या खात असतो. आणि मला सांगून राहिले 3 पोळ्या खातो, रोज मोजत असतो वाटते माया. नाही नाही मी काय मोजू बाबा तुमच्या पोळ्या. मी नाही मोजत. मी सांगून राहिले, मला माहित आहे ना तुम्हाला वाढून देतो ना, म्हणून मला माहित आहे कोणाला किती वाढा लागते, किती खाते कोणी, हे मला सगळं माहित आहे म्हणून होय. बरं तू जाय आता, कर बाबा तर पटपट तयारी कर आणि चल. आता घेतली नाही तर मग अजून म्हणशील मला का सासून साडीच नाही घेतली. कसं असते बाई, सासूचं नाव बातच बदनाम होते. आई पण मी आजपर्यंत कधी म्हटलंय की तुम्हाला साडीसाठी म्हणा का कायच्यासाठी. मग तुम्ही आपल्याच मनानं खाऊन काही लावून राहिल्या. आजपर्यंत नाही म्हटलं बाई, समोर काही सांगता येते काय. आता पाहूनच राहिली मी लोकांच्या सुना, बोलत नाही मेन गुन्ह्यावानी राहते आणि मग अशा बोलायला लागते का चिचोऱ्यासारख्या. मग काय करावं बाई, आम्हाला सवय पडून गेली आता चुपचाप उगमुग राहायची. मग काय भांडणं करावं आता आम्ही घरात. काहीच नाही होत आई, काही कोणी बोलत नाही कोणी म्हणत नाही. थोडीशी समजदारी घेऊन घेतली ना तर काहीच होत नाही. कधी मी घेतली पाहिजे, कधी तुम्ही घेतली पाहिजे, असं केलं तर जमते. शांताबाई व काय करू जेवून राहिली काय व. बरं मग तुम्ही जरा बरे ना. बोल ना, काय म्हणून राहिली होती रंजू. तू कशी काय आहेस ना घरी, जेवण करून राहिली पा मी. कोण बाबा आज एकटीच जेवून राहिली. कुठे गेली त्या घरचे बाकीचे लोक. सोनी जेवून राहिली का त्यासोबत. तिनं नाश्ता केला कणी. आता ते काही म्हणते मी सध्या जेवत नाही म्हणते आई. मी काही नाश्ता केला नव्हता. बाकीचे जेवण खावणं करून चालले गेले आपापल्या कामी. मग मी आता तिला घेऊन चालली मी मार्केटात. आता लग्न आहे ना माझ्या घरी, तर म्हटलं आता सामान घेऊन येतो म्हटलं काही. असं मी काय म्हणत होती. बरं मग तू मार्केटात चालली म्हणता आता नाही, मग काही बोलत नाही बाई. आणि हो त्या पोरीनं माझ्या पोरीला मेहंदीला सांगितलं होतं बाई, मेहंदी लावून द्यायचं म्हणे. तर काय पक्का आहे काय मग ते. हो पक्काच आहे. काल तिने मला म्हटलं म्हणे आई म्हणे मी रंजू काकूच्या पोरीला म्हटलं म्हणे बा मेहंदी लावून द्यायचं म्हणून. तर तिनं हो म्हटलं म्हणे. हो बाई माझी पोट्टी मोठी साजरी मेहंदी लावते. मी तिले पाय शिकवलं नाही बरं तिले कोण, आपोआप शिकली म्हटलं. शिकली ना आता साजरी मेहंदी लावते, कोणाकोणाला लावायला जाते म्हणते आणि पैसे कमावते. चांगली आहे व, हुशार आहे ते पोरगी. काय बरं एवढी लहान असून केवढी साजरी मेहंदी लावते ते. माझ्या पोरीने दाखवली मला. काय म्हणे आई म्हणे ते फोटोत काही दाखवली, किती मस्त लावते म्हणे. मी म्हटलं मग तिलेच सांगून दे म्हटलं. आपण लोकाला देऊ तिलेच देऊ म्हटलं जे काही द्यायचं आहे ते. मग नाही तर काय हो, लोकांना देऊन देतो आपण. मग बाहेरल्या लोकांना दिल्यापेक्षा गावातल्या पोरी बाहेर दिलं तर काय होते. नाही म्हणे ते पोरगी, मला काहीच नाही पाहिजे म्हणे. मला काहीच नका देऊ म्हणे. मी म्हणे तशीच लावून देतो म्हणे ताईले म्हणे मेहंदी. आता कसं आहे बाई गावातलं काम होय. आता पोरीला बरं वाटन काय, आपण बा पैसे घेतले ताई जवळून म्हणून होते. नाही म्हणे घ्यायला पाहिजे ना पण तिनं. नाही कायले म्हणावं बाई, मेहनत नाही लागत काय. एवढाले घंटे बसा लागते तिथं, एवढी मेहनत लागते. आणि ते नाही म्हणे भयाडच आहे ते पोरगी. तर मग आता कसं आहे व, पहिले प्रत्येकाची आपली मर्जी असते. कोणाला वाटते घेतलं पाहिजे, जवळचं असूनही घेऊन घेते, कोणी कोणी तर दूरचे असूनही घ्यायला नाही पाहत. राहू म्हणते नाही पाहिजे म्हणते. असंही राहते बाई, सगळीचा स्वभाव काही सारखाच असते काय. हो ना बिचारे. बरं मी काय म्हणतो शांताबाई, मला 5,000 रुपये देता काय तू 2-3 दिवसासाठी. पैसे नको मागू बापा रंजू मला आता. पैशाचे मोठे डोळे आले माझ्या घरी. एक पैसा नको मागू तू आता. काहून का माहित आहे, पैसे काहीच नाही आता आमच्याजवळ. आता लग्न आहे पोरीचं, याच्यात त्याच्यात सारा पैसा चालला म्हटलं. पण कायले पाहिजे होते तुला आता. आता बघतातच 5,000 रुपये कायले पाहिजे तुले. अवमची पोट्टे गावाला जातो म्हणते, तर कपडे घेऊन देतो म्हटलं तेले. आणि मग लागून तर काढून आणतो, मग देतो म्हटलं तुला पैसे. पैसे आहे नाही माझ्याजवळ, अशातला काही भाग थोडी आहे काही. पैसे घ्यायचे तर आहे माझ्याजवळ, ढेर आहे पैसे. नाही ना पण आता पैसे नाही ना माझ्याजवळ. असते तर दिले असते, कधी मी नाही म्हटलं काय बी तुला पैशाले. पण आता आहेच नाही तर काय करू. मीच तर आज याच्यासाठी साडी आणायला चालली, तर गोपालने मागितले. दे म्हटलं 2,000 रुपये, 2,000ची एखादी साडी आणतो म्हटलं तिच्यासाठी. तिले नेतो आज साडी आणाले माधुरीले. आता लग्नासाठी बाई घरची सून आहे तर साडी तर लागली. हो साडी लागली ना बाबा, एकटीच सून आहे ना. तिला काय साडी नाही घेशील काय. मी कधी पहिले गंगाबाईच्या घरी गेली, ते म्हणे माझ्याजवळ नाही आहे म्हणे. मग म्हटलं आता चल बा म्हटलं शांताबाईला म्हणून पाहिजे. शांताबाईनं तर मला कधी नाराज केलं नाही म्हटलं, आजपर्यंत नाही म्हटलं शांताबाईनं. पण आता इथं आली तर आता शांताबाईजवळ आहेच नाही म्हणते बा. आता मग काय करू शकतो. अहो रंजू ते कसं झालं तुला सांगतो. आता सकाळीच नाही यायला पैसे दिले सामान आणाले. 30,000 रुपये दिले. आता 10 का
1000 रुपये उरले असन तर कपड्याला तेच चालले जाते काही पैसे, आणि बाकीचे आपल्याला पाहिजेच नाही काय. मग काढून गिळून आणले असते तर मग भलेही तुला दिले असते. बरं ठीक आहे शांताबाई, येतो मग काय. राहू दे मग, नाही आहे म्हणतात तर मग काय करू आता. आता जातो बाई, पाहतो आता कोणाजवळ जाऊन. नाही तर आता मागतच नाही कोणाला. राहू दे, जेव्हा होईन तेव्हाच घेऊन देईन त्याला. बरं येतो मग शांताबाई, मी आता काय जातो घराकडे. माझ्या माणसाला माहीत नाही आहे आता बाई, माझ्या लाडक्या बहिणीचे पैसे येते तर ते पैसे माझ्या घरातच चालले जाते. माणूस काय करते, स्वतःचे पैसे तसेच ठेवते आणि मला माझेच पैसे खर्चायला लावते. नाही तर आतापर्यंत मी किती पैसे जमा केले असते. माझा माणूस एक नंबरचा बदमाश आहे ना, म्हणून माझ्याजवळ पैसे नाही जमा होत. तर माझ्याजवळ किती पैसे राहिले असते. तर तू देता कायले होते पैसे, ते लाडक्या बहिणीचे पैसे होते. हा कागद करायच्या वेळेस तू नवरा नाही म्हणे, आणि मग आता आता कायले देऊन राहिली तू. देऊच नको ना सप्पा, माझे पैसे होय म्हणा, माझे पैसे, माझ्या पैशाचं मी काही करू म्हणा. तुम्ही याच्यातले 1 रुपया मागू नका म्हणा मला. काय करू बाई शांताबाई, आता पाय सिलेंडर गेलं मागं, पैसे नव्हते त्याच्याजवळ, मला द्यास लागले. काय करतं, जीव काढतं काय. हा आता ते पैसे सोडवल्यापेक्षा घरात जर मी काही घेत नाही, ते काही घेत नाही, घरासाठी करत नाही तर कसं जमन. घरात काही लागलं तर करायच लागते आपल्याला. माणूस काय काय करून देते हो. हा माणूस काय ठोक कामं करून देते, बाकीचे बारीक सारीक तर आपल्यालाच करायला लागते. मग त्याच्यासाठी पैसा तर लागलाच ना आपल्याला. हो बाई, पैसा तर लागतेच. काय म्हणते, पल पलवर पैसा लागते माणसाले. हा पाय नाही ठेवतात, घराच्या बाहेर तर पैसे पाहिजे. घराच्या बाहेरही पैसा पाहिजे आणि घराच्या अंदरही पैसाच पाहिजे हो शांताबाई. काय नस निभत नाही. पैसा असं तर तुमची लोक इज्जत करते घरातली, नाही तर काही नाही करत. हा आई तर ताट वाढून देते म्हटलं, सुना मन का पोरी मन, अन त्याला काही नसू दे ना. मग माणूस मांग बरं तू सुनीले देते काय. तो कोणत्या सुना झाल्या अशा का त्याला काही नसून आणून देते तुले. पत्रिका वाटल्या का हो शांताबाई. गेला ना मच्छा गोपाल वाटाले, आणलं का ना काल छापून. सगळ्या गावात गेला, बाहेर गावी गेला. आता येईन तो, आज येईन वाटून, बाहेर गावून वाटून येईन. मग उद्या गावात वाटून, उद्या पुऱ्या गावात वाटून देईन तो पत्रिका. त्याच्यानं मग आता त्यालाही कुठं पुरसत आहे, एकटा माणूस माझ्या घरचा. म्हणजे तो पोरग, त्याचे बाबा सामान सुमान आणून राहिले. आता त्याच्याकडून होते काय, ते तर एसटीनं जाईन, ते एकाच गावाला जाईन. तो त्याच्या गाडीनं जाते, सगळे गावं करून येते आज संध्याकाळपर्यंत. माझ्या भावाच्या इथं, नंदीच्या इथं, बहिणीच्या इथं सारे देऊन देते आज पत्रिका. हो बाई, तेही बरं झालं, ते सोपं झालं आता वाहनानं. नाही तर काही तर नाही, ते एकटा माणूस जाईन, कधी येईन कधी वापस. तोपर्यंत तर लग्नच लागून जायचं होय. पाहिजे बापा, नाही तर मला सोडून देईन, पत्रिका नाही देईन. तुले कायले सोडून, मग गावात सगळेले जर देऊन राहिले तर तुले काऊन नाही देईन, सारेले देईन. गावातले एका काटून मी काही कोणाला सोडणारी नाही होय, सारेले देतो. माझ्या पोरीच्या लग्नात पत्रिका असं नाही म्हटलं पाहिजे उद्या कोण कामाला नाही दिली ना आम्हाला नाही दिली. मी सगळेलेच देतो बाबा. मी सांगितलं असं माझ्या पोराले, आई करा ना जेवण, थंड होऊन राहिलं ना ते. कधी करता जेवण शांताबाई. जेवतो ना माधुरी, तू गेलीस नाही का तयारी करायला. तुला म्हटलं ना जाय सटकन तयारी करून ये म्हणून. उभीची उभीच आहे का इथं आता. जा ना लवकर, कर ना पटकन बिचारे. हा पोट्टाले तयार कर, मारतो मी अन येतो. आता बाई मी तुम्हाला तेच तर म्हणून राहिली. मग म्हणता थंड जेवण झालं तर मला चावत नाही. आता घ्या म्हटलं पटपट, जेवण गरम आहे तर. अन मी तयारी करून येतो बा. कर कर तयारी कर. होते मी खातो आता, जसं झालं तसं, थंड हो का काही हो. काय त्या सुनीले म्हटलं का, ते सून ऐकते म्हटलं, दबते तुले. आणि त्या गंगाची सून जराशी दबत नाही बाबा तिले. सून तर दबतच नाही, पण सासरा त्याच्यापेक्षा घोड्यावरून नाचल्यासारखा नाचते. तसं त्याला वाटतं का मीच आहे जवान आता, नाही काय. बात बरोबर पयाला सुनीच्या मागण तिथं राहून राहिला, पण बायकोच्या इथं नाही राहून राहिला बाई. रंजू तुला त्याच्या घरातलं काही माहित आहे काय. माहित नाही तर कायले बोलतो फालतूस. हे आम्हाला माहित नाही, आम्ही बोलतो काय. काही बोलायला लागत, त्याचं ते पाच बसन त्याच्या घरातलं. त्याला समजून सांगितलं तर ते ऐकत नाही. ऐकत नाही तर मग कायले आपण काही सांगत बसा, शानपणा करत बसा, काही करतच नाही. बाई ना आता मला शानपणाही सांगते. येतो शांताबाई मी. हो हो ये जाय. कामाने धंदे नाही चालली कोणाच्याही घरी, उठली का सुटली, उठली का सुटली. हा एवढा नवरा बोलते मारते तरी काही साथी गरमीने बिचारी कोणा गोष्टीची. चाल बापा जेवतो आता ना, निघतो पटापट जातो. बाबा असं आहे बहीण भाऊ, असं आहे. सुनीला चांगलं ठेवलं ते कोणाही लोक म्हणते, वाईट ठेवलं ते कोणाही लोक म्हणते. लोक तर कोणाही बाजूने बोलते. त्याच्यापेक्षा लोकांचा विचार न करता पहिला आपला विचार करायचा आणि मग सगळे सोबत चांगलं राहायचं. बस एवढंच आपल्याला समजते. तर मग पहा आपले व्हिडिओ. आपले व्हिडिओ आवडत असेल तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओ.